शरद पवार आणि अजित पवारांची आसन व्यवस्था बदलली तर आधी शरद पवार आणि अजित पवारांची खुर्ची शेजारी शेजारी होती। अजितदादा शरद पवारांमध्ये बाबासाहेब पाटलांसाठी आसन व्यवस्था तर दादांच्या शेजारी जयंत पाटील बसले। बाळासाहेब ठाकरे यांनी देशाचं हित नेहमीच सर्वोच्च ठेवलंय। बाळासाहेबांनी प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा तत्वांशी तडजोड केली नाही। बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त अमित शहांचं ट्विट। अमित शहांना बाळासाहेब माहितीच नाहीयेत। भाजपनं शिवसेनेच्या नावानं राजकारणात चायना माल आणला। संजय राऊतांचा अमित शहांसह शिंदे गटावर निशाणा। माझ्यासह उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचाच शिंदे गटामध्ये प्रवेश बाकी आहे। प्रवेश द्या म्हणून आम्ही शिंदेंकडे अर्ज केलाय। संजय राऊतांचा शिंदे गटाला बोलला। बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे। काहींना नियम डावलून भारतरत्न दिला तर ढोंग बंद करा आणि बाळासाहेबांसह सावरकरांना सुद्धा भारतरत्न द्या। खासदार संजय राऊतांची केंद्राकडे मागणी। जेवढे आमदार खासदार घेऊन जायचे तेवढे घेऊन जा, उरलेले आम्ही आमचा किल्ला राखू। मंत्री उदय सामंतांच्या दाव्यावर ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया। बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त तानाजी सावंतांनी दिलेल्या जाहिरातीवरून चर्चा। जाहिरातीतनं धनुष्यबाण चिन्ह गायब तर शिंदेंचा फोटो लहान असल्याची सुद्धा चर्चा। माजी आमदार विलासराव जगताप आणि तमनगौडा रवी पाटलांची भाजपमधून हकालपट्टी। गोपीचंद पडळकरांच्या सांगण्यावरून कारवाई केल्याचा रवी पाटलांचा आरोप तर आमच्यावर कारवाई म्हणजे पक्ष वाढवण्याचं बक्षीस पत्र आहे का, रवी पाटलांचा सवाल। ठाकरे गटाच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढल्यानंतर रायगडमध्ये उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का। महाडमधील ठाकरे गटाच्या नेत्या स्नेहल जगताप भाजपच्या वाटेवर। फडणवीस दावोसमधून परतल्यानंतर पक्षप्रवेश होण्याची सुद्धा शक्यता। बीडमधील अवादा कंपनी खंडणी प्रकरणी आरोपी वाल्मिक कराडच्या वकिलांनी जामीन अर्ज मागे घेतला तर आज कराडच्या जामीन अर्जावर होणार होती सुनावणी। वाल्मिक कराडवर बीड जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू। पोटदुखीचा त्रास होत असल्यामुळे काल रात्रीपासून कराडवर बीड जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार। वाल्मिकसह इतर आरोपी आलिशान गाड्यांमधून पुण्याला गेले होते। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांचा दावा तर दरम्यान 3 आलिशान गाड्यांचे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर। कराडच्या ताफ्यात असलेली गाडी शिवलिंग मोराळेच्या गाडीसारखी। वाल्मिक कराडची लातूरमध्ये सुद्धा बेनामी संपत्ती असल्याची माहिती समोर। कराडशी संबंधित एका महिलेच्या नावे 4 ते पावणे 5 एकर जमीन असल्याचं समोर तर या जमिनीची किंमत सध्या कोट्यवधींच्या घरात। बीड प्रकरणी न्यायालयानं हस्तक्षेप करावा। अंजली दमानी यांचं मुख्य न्यायमूर्तींना पत्र तर नवे व्हिडिओ समोर येत असताना तपास संपला असं कसं सांगू शकतात। कराडच्या न्यायालयीन कोठडीवरून दमानी यांचा तपास यंत्रणेवर संताप। वाल्मिक कराडचे सीसीटीव्ही फुटेज तपासात घेतलेत का, धनंजय देशमुखांचा सवाल तर या संदर्भात सीआयडी अधिकारी आणि एसपींची भेट घेऊन चर्चा करणार असल्याची त्यांची माहिती। छोटा राजनचा हस्तक डीके रावला हा खंडणीच्या गुन्ह्यामध्ये त्याला अटक करण्यात आली आहे तर हॉटेल व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकावल्याच्या आरोपात त्याला अटक। टोरेस प्रकरणामध्ये ईडीकडून जवळपास 10 ठिकाणी छापेमारी तर मुंबई जयपूरसह 10 ठिकाणी ईडीची कारवाई। टोरेस प्रकरणात ईडीची ही कारवाई। कुर्ला डेअरीच्या जागेसाठी काँग्रेसचं आंदोलन। कुर्ला डेअरीची जागा अदानीच्या घशात जाऊ देणार नाही। कुर्ला डेअरीच्या जागेवर बोटॅनिकल गार्डन व्हावं, वर्षा गायकवाड यांची मागणी। घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणातील आरोपी अर्शद खानचा जामीन अर्ज सत्र न्यायालयानं फेटाळला तर इगो मीडिया कंपनीकडून अर्शद खानला पैसे मिळाल्याचे पुरावे असल्यामुळे हा जामीन अर्ज फेटाळला। आमदार निलेश राणेंची चिपळूणमध्ये 25 जानेवारीला गर्जना सभा। सोशल मीडियावरून चिपळूणमध्ये एकत्र येण्याचं आवाहन तर गुरांची वाहतूक करणाऱ्यांवर निलेश राणे आक्रमक होण्याची यामुळे शक्यता। अहिल्यानगरच्या कोपरगाव तालुक्यातील पोहे गावच्या सराफ दुकानामध्ये चोरीचा प्रयत्न। बंदुकीचा आणि तलवारीचा धाक दाखवून चोरीचा प्रयत्न। सीसीटीव्हीत ही घटना कैद। 4 आरोपींना अटक। सातारा शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी शहर वाहतूक नियंत्रण शाखेची कारवाई तर 36 मॉडिफाय केलेल्या दुचाकींवर कारवाई केल्याची माहिती। ध्वनी प्रदूषण करणारे सायलेन्सर्स हॉर्न असलेल्या दुचाकी जप्त। यांत्रिक पद्धतीनं बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या बोटिंगवर आता कारवाई करण्याचे निर्देश। मात्र यासोबतच पारंपरिक पद्धतीनं मासेमारी करणाऱ्यांना सुद्धा नोटिसा। यामुळे मच्छीमारांवर अन्याय होणार नाही यासाठी मत्स्य विभाग या ठिकाणी मागणी करणार। धाराशिवमध्ये कृष्ण मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या 5व्या टप्प्यातील कामाच्या चाचणीचं आयोजन। तुळजापूर तालुक्यातल्या सिंदफळ ते रामद्वारा या टप्प्याची होणार चाचणी। जलसंपदा विभागाची माहिती। रत्नागिरीमध्ये जमिनीची खरेदी खत न करता 22,72,000ची फसवणूक केल्याप्रकरणी सावकारासह एका वकिलाविरोधात गुन्हा दाखल तर सावकार निलेश कीर आणि वकील महेश नलावडे अशी त्यांची नावं। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू।
पुण्यामध्ये पुन्हा एकदा गाड्यांची तोडफोड, कोयता गँगनं चारचाकी वाहनांची तोडफोड केल्याची माहिती. पुण्यातल्या बीटी कवडे रोडवरची घटना, तर ही घटना सीसीटीव्हीत कैद. कोपरगावात बंदुकीचा धाक आणि तलवारीचा धाक दाखवून दरोड्याचा प्रयत्न, ही घटना सीसीटीव्हीत कैद. मात्र स्थानिक नागरिकांनी दरोडेखोरांना चोप देत दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला. या प्रकरणी 4 आरोपींना अटक. नागपुरात मॅनेजमेंट कोट्यातनं एमबीबीएसला प्रवेश देण्याचं आमिष दाखवून 2 विद्यार्थिनींना 75 लाखांचा गंडा, फसवणूक करणाऱ्या 5 आरोपींविरोधात लकडगंज पोलिसात गुन्हा दाखल. भंडाऱ्याच्या टाकळीमध्ये शेतकरी संघर्ष समितीचं चक्काजाम आंदोलन, शेती सर्वेक्षणामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची गडचिरोलीतील प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक. 2 आठवड्यांच्या वर विकास कामं प्रलंबित ठेवू नये, मुख्यमंत्र्यांचे आदेश असल्याचे सुजाता सौनिक यांच्याकडून सूचना.